साताऱ्यात एक मोठी बातमी आहे। साताऱ्यात दोन्ही राजेंचं मनोमिलन झाल्याचं बघायला मिळतंय। आगामी निवडणुका भाजप म्हणून एकत्र लढणाऱ्या दोन्ही राजेंकडनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झालेल्या आहेत। तर मी आणि उदयनराजे भाजप म्हणून लढणार असल्याचं शिवेंद्र राजे म्हणाले। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सातारा नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आला आणि आपण बघताय की आज भाजपकडनं या निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून फार म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये आणि इच्छुक सगळ्यांच्यामध्ये उत्साह आहे। प्रत्येकाचं शेवटी प्रत्येकजण तोलामोलाचं आहे, प्रत्येकाचं काम आहे, कोणी त्याच्यामध्ये कमी जास्त असं नाही। आणि आज एक काही की जे काही भाजपची पक्षाची प्रतिमा, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांची प्रतिमा आज राज्यात आहे, सातारा जिल्ह्यात आहे किंवा या जिल्ह्यातसुद्धा भाजप आज एक नंबरचा पक्ष झाला आहे। आणि जे काम केलं आहे किंवा आता वर्षभरामध्ये पण जे काही काम आम्ही करत आलो आहे सगळ्याचा हा खरं म्हणजे एवढं जे भाजपकडं मागणी आहे हे त्याचं एक हे आहे। आणि नक्की आज एकदा इंटरव्ह्यू झाले की पुढची प्रक्रिया उमेदवारी निश्चित करण्याचं, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया ही पुढच्या ह्याच्यात होईल। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। राहुल तपासे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत। राहुल, तिथे दोन्ही राजेंची ताकद आता एकत्र आलेली दिसते, काय अपडेट्स आहेत? निश्चितच गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून निवडणुका ह्या जाहीर झालेल्या होत्या तेव्हापासून या दोन्ही गटांचे जे कार्यकर्ते होते ते सक्रिय झालेले होते। तिकीट आपल्या वार्डामध्ये नेमकं कुणाला मिळणार, कोणत्या गटाचं मिळणार ह्याच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू रंगताना पाहायला मिळत होती। दोन्ही गटांतल्या जे दोन्ही राजे हे एकत्र येणार का, मनोमिलन होणार का, या संदर्भामध्ये अनेक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं वावड्या उठवल्या जात होत्या, वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा केली जात होती। एकंदरीतच या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही। आज दोन्ही राजेंचे जे कार्यकर्ते आहेत ते दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांच्या म्हणजे भाजपच्या अनुषंगानं आज जी काही कमिटी नेमण्यात आलेली होती त्या कमिटीची एका हॉटेलमध्ये आता बैठक झाली आणि त्या बैठकीला सर्व इच्छुक उमेदवारांना बोलवण्यात आलेलं होतं। आणि या बैठकीच्या नंतर या आता काही वेळापूर्वी मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे आलेले होते आणि त्यानंतर त्यांनी स्पष्ट भूमिका मनोमिलनाच्या अनुषंगाने सांगितलेली आहे। ज्या काही निवडणुका साताऱ्यामध्ये होणार आहेत त्या कमळाच्या चिन्हावरतीच लढवल्या जातील असं एकंदरीत स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। गेल्या 3 दिवसांपासून दोन्ही राजे जे आहेत ते अस्पष्ट भूमिकेतून मीडियाशी बोलताना पाहायला मिळत होतं, मात्र आता स्पष्टपणे जी काही भूमिका शिवेंद्रराजे भोसले यांनी मांडलेली आहे त्यामुळे आता साताऱ्यातल्या सर्व निश्चितच त्यामुळे आता नेमकं काय होतं, कसा इम्पॅक्ट त्याचा पडतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।